नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जे सक्सेस अकॅडमीच्या मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क म्हणजेच HR अँड HRD या विषयाची जी लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत 2 टॉपिक या विषयावरती कंप्लीट केले आहेत. पहिला टॉपिक भारतातील मानवी संसाधन विकास आणि दुसरा शिक्षण. हे दोन्ही टॉपिक पूर्ण झाले आहेत. तिसरा आपण व्यावसायिक शिक्षण हा टॉपिक सुरू केला आहे. आपलं चॅनल नवीन असल्यामुळे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलं नाही, तर तुम्ही हे चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या चॅनलची लिंक शेअर करा किंवा तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. कारण आपण पूर्ण HR आणि HRD पूर्ण सब्जेक्ट कवर करणार आहोत यूट्यूबवरती. तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. व्यावसायिक शिक्षणावरील हा दुसरा भाग आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत. तर व्यावसायिक शिक्षणासंबंधीच्या संस्था, त्याचबरोबर महाराष्ट्रातील संस्था आणि विविध शासकीय योजना, व्यावसायिक शिक्षणासंबंधीच्या विविध शासकीय योजना, या 3 टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत. तर त्यातील व्यावसायिक शिक्षणासंबंधीच्या संस्था कोणत्या? तर पहिली संस्था आहे केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था. केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. याची मुख्यालय कुठे आहे? तर भोपाळमध्ये. केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था याचं मुख्यालय भोपाळमध्ये. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे CIVE. याची स्थापना कधी झाली? तर 1993ला या संस्थेची स्थापना झाली. याला कोणाचं नाव देण्यात आलं? तर पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था असे याचे नामकरण करण्यात आलं. पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था असे या संस्थेचं नामकरण करण्यात आलं. या संस्थेची स्थापना 1993ला झाली. एक सेंटर कशासाठीचं सेंटर आहे? तर युनेस्कोच्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट ऑन टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशनसाठीच्या प्रोजेक्टचं CIVE हे सेंटर आहे. युनेस्कोच्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट ऑन टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे युनेस्कोचे जे व्होकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन संबंधीचे जे प्रोजेक्ट आहेत त्यासंबंधीचं एक केंद्रीय संस्था किंवा सेंटर म्हणून कार्य करण्याचं काम ही केंद्रीय व्यावसायिक संस्था जी भोपाळला आहे तीच संस्था करते. ही संस्था एक NCERT अंतर्गत युनिट म्हणून स्थापन करण्यात आली होती. आता ही मानवी संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत काम करते. केंद्र राज्यास व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मदत करणे आणि सल्ला देण्याचं कार्य ह्या संस्थेचं आहे. व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाशी संबंधित कार्यकर्त्यांना आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य ही संस्था करते. केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था याचं नाव काय? तर पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था. याची स्थापना 1993ला झाली होती. दुसरी संस्था आहे राष्ट्रीय वस्तुनिर्माण स्पर्धात्मक परिषद. राष्ट्रीय वस्तुनिर्माण स्पर्धात्मक परिषद म्हणजेच नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्हनेस काउन्सिल NMCC. याची स्थापना कधी झाली? तर 2004. याची स्थापना राष्ट्रीय किमान कार्यक्रम म्हणजेच कॉमन मिनिमम प्रोग्राम कार्यक्रमाचा भाग म्हणून याची स्थापना करण्यात आली होती. कशासाठी करण्यात आली होती स्थापना? तर GDP वाढीला गती देण्यासाठी, मुख्यतः वस्तुनिर्माण उद्योगावर लक्ष केंद्रित करून त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय वस्तुनिर्माण स्पर्धात्मक परिषदेची स्थापना 2004ला करण्यात आली होती. यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यामध्ये ही परिषद महत्त्वाची भूमिका पार पडते. तर या संस्थेची स्थापना कधी? राष्ट्रीय वस्तुनिर्माण स्पर्धात्मकता परिषद 2004ला स्थापन झाली होती. कशासाठी? तर मुख्यतः वस्तुनिर्माण उद्योगावर लक्ष केंद्रित करून त्यांना मदत करण्यासाठी, GDPमधील वाढीला गती देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली होती. पुढची परिषद आहे जनसहयोग आणि ग्रामीण तंत्रज्ञान विकास परिषद म्हणजेच काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी म्हणजेच कपाट काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी म्हणजे जनसहयोग आणि ग्रामीण तंत्रज्ञान विकास परिषद. या संस्थेची स्थापना कधी झाली होती? तर 1986ला. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये. ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते? तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. ग्रामीण विकासाला उत्तेजन देणारी मुख्य संस्था आहे. तरी स्वयंसेवी संघटनांना कशासाठी मदत करते? तर ग्रामीण भागात विकासासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना ही संस्था मदत करते. कापडच्या ठिकाणी प्रादेशिक समित्या कार्यरत आहे. इतर ठिकाणी म्हणजे देशात कोणकोणत्या ठिकाणी यांच्या प्रादेशिक समित्या कार्यरत आहेत? तर जयपूर, लखनौ, अलाहाबाद, भुवनेश्वर, पटना, चंदीगड, हैदराबाद, गुवाहाटी आणि धारवाड या ठिकाणी कापार्ट या संघटनेच्या किंवा या परिषदेच्या प्रादेशिक समित्या कार्यरत आहेत. या संस्था आपल्या क्षेत्रातील स्वयंसेवी संघटनांना 25 लाखापर्यंत योजना खर्चास परवानगी देतात. तर जनसहयोग आणि ग्रामीण तंत्रज्ञान विकास परिषद म्हणजेच कपार्ट काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी स्थापना 1986ला झाली होती. ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत काम करते. ग्रामीण भागात विकासासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना मदत करण्याचं काम ही संस्था करते. पुढची परिषद आहे NCVT म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग.
NCVTची स्थापना काय झाली, कधी झाली तर 1956ला नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगची स्थापना झाली. NCVT काय आहे तर ती एक ॲडवायझरी बॉडी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार याची 1956ला स्थापना करण्यात आली. याची स्थापना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1956ला केली. त्यावेळी त्याचं नाव काय होतं तर नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स म्हणजेच NCTVT असं सुरुवातीचं नाव होतं. तर ती आता नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग NCVT या नावाने ओळखली जाते. या परिषदेची स्थापना कधी झाली तर 1956ला. ही एक ॲडवायझरी बॉडी आहे, स्टॅच्युटरी नसून फक्त ॲडवायझरी बॉडी आहे, वैधानिक बॉडी नाही, फक्त ॲडवायझरी बॉडी म्हणून NCVT काम करते. तर या राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेची कार्य काय आहेत तर कारागीर प्रशिक्षणाबाबत मानके व अभ्यासक्रम ठरवणे. दुसरं कार्य प्रशिक्षणाबाबत योजना व कार्यक्रमाबद्दल भारत सरकारला सल्ला देणे. तिसरं कार्य काय तर अखिल भारतीय ट्रेड टेस्ट घेऊन नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट्स प्रदान करणे. ही कार्ये NCVTची आहेत. महाराष्ट्रात 1990पर्यंत 131 ITI कार्यरत होत्या. 1995 साली प्रत्येक तालुक्यात एक ITI स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक तालुक्यात एक ITI स्थापन करण्याचा निर्णय कधी घेतला तर 1995 साली महाराष्ट्र सरकारने प्रत्येक तालुक्यात एक ITI स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पुढची एजन्सी आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सी. याची स्थापना कधी झाली तर 9 मे 2013ला राष्ट्रीय विकास एजन्सीची स्थापना झाली. ही एक संपूर्ण स्वायत्त संस्था आहे. कशा प्रकारची संस्था आहे तर एक संपूर्ण स्वायत्त संस्था आहे. ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेवर स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. याचं कार्य काय आहे तर एम्प्लॉयबिलिटी म्हणजेच रोजगारांमध्ये वाढ करणे किंवा रोजगारांची संख्या वाढवण्याचं काम ही राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सी म्हणजे युवकांना कौशल्य प्रदान करून त्यांच्या रोजगार क्षमतेमध्ये वाढ करण्याचं कार्य राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सी करते. तर NCVTची स्थापना 1956ला आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सीची स्थापना 9 मे 2013ला. पहिली NCVT ही ॲडवायझरी बॉडी आहे, दुसरी ही ॲटोनॉमस म्हणजेच स्वायत्त संस्था आहे. आता पुढची संस्था कोणती आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षण NCVET म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग NCVET. ही एक वैधानिक नियामक संस्था आहे म्हणजे स्टॅच्युटरी रेग्युलेटरी बोर्ड आहे. ही एक वैधानिक नियामक संस्था असून याची स्थापना कधी झाली तर 5 डिसेंबर 2018 रोजी याची स्थापना झाली. या संस्थेची स्थापना कोणत्या दोन संस्थांचे कार्य एकत्र करून या संस्थेची स्थापना झाली तर NCVT जी 1956ला स्थापन झाली होती, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, आणि NSDA म्हणजेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी ज्याची स्थापना 2013ला झाली होती. या दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण करून 5 डिसेंबर 2018ला NCVET म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग या संस्थेची स्थापना झाली. तर या संस्थेचे कार्य काय आहे तर कार्यामध्ये पहिलं कार्य आहे पुरस्कृत संस्था, मूल्यांकन संस्था आणि कौशल्य संबंधित माहिती प्रदात्यांची ओळख आणि नियमन करणे. दुसरं कार्य आहे पुरस्कृत संस्था आणि सेक्टर स्किल काउन्सिलद्वारे विकसित केलेल्या पात्रतेस मान्यता देणे. तिसरं कार्य काय आहे तर पुरस्कृत संस्था आणि मूल्यांकन संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे अप्रत्यक्ष नियमन करणे. पाचवं कार्य काय आहे तर संशोधन आणि माहिती प्रसार. सहावं कार्य आहे तक्रार निवारण. त्यातील महत्त्वाचे कीवर्ड्स काय तर फंक्शनमध्ये प्रदात्यांची ओळख आणि नियमन करणे, विकसित केलेल्या पात्रतेस मान्यता देणे, या संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणे, अप्रत्यक्ष नियमन करणे, संशोधन आणि माहिती प्रसार करणे, तक्रार निवारण करण्याचं कार्य NCVET ही संस्था करते. याची स्थापना 5 डिसेंबर 2018ला करण्यात आली. आता महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षणासंबंधीच्या संस्था कोणत्या आहेत तर पहिल्यांदा बघूया उच्च व तांत्रिक शिक्षण विभाग, डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन. उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण इत्यादीसाठी प्रशासकीय विभाग म्हणून कार्य हा विभाग करतो. उच्च व तांत्रिक शिक्षण विभाग हा उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण इत्यादीसाठी प्रशासकीय विभाग म्हणून कार्य करतो. तर पहिली संस्था आहे तांत्रिक शिक्षण संचालनालय म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, DTE. याचं मुख्यालय कुठे तर मुंबईमध्ये. याची स्थापना कधी झाली तर 1948ला DTEची स्थापना झाली. याचं कार्य काय तर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व फार्मसी या शिक्षणाच्या नियंत्रण, नियमन, विकासासाठी कार्य करणारी ही संस्था. याचं बोधवाक्य काय तर DTEचं बोधवाक्य राष्ट्रोद्धाराय तंत्र शिक्षणम. राष्ट्रोद्धाराय तंत्र शिक्षणम हे तांत्रिक शिक्षण संचालनालयाचं बोधवाक्य आहे. या
संचालनालयाअंतर्गत अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन, MBA, MCA, आर्किटेक्चर, डिप्लोमा इत्यादी प्रवेशाचे नियंत्रण केले जाते. यातील महत्त्वाचं काय तर 1948ला या DTEची स्थापना झाली होती आणि नियंत्रण, नियमन आणि विकासासाठी आणि प्रवेशाचे नियंत्रण करण्याचं कार्य या संस्थेचं आहे. पुढची संस्था आहे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, म्हणजे डिरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, DVET. याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला. ही संस्था कुठे आहे तर मुंबईला. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म्हणजे डिरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, DVET. 1983 DTA पासून स्वतंत्र होऊन या स्वतंत्र स्थापना झाली. म्हणजे ही संस्था सुरुवातीला 1948ला स्थापन झालेल्या DTA अंतर्गत कार्यरत करत होती. तर 1983ला ही संस्था स्वतंत्रपणे कार्यभार पाहू लागली. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि गैर शासकीय संस्था यांना गुणवत्तेच्या प्रशासकीय आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचं कार्य व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय करतं. पुढची संस्था आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजेच MSBT, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन म्हणजेच MSBT, जी स्थापना कधी झाली तर 1963ला या संस्थेची स्थापना झाली. याचं कार्य काय तर डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा या तंत्र शिक्षणाचे नियंत्रण, नियमन व पाहणी करण्याचे कार्य ही संस्था करते. ही संस्था MSCIT एक्झाम कंडक्ट करते. MSCIT एक्झाम कोण कंडक्ट करते तर MSBT. तर आता MSBTचे व्यावसायिक परिषद काय तर गव्हर्निंग काउन्सिल, याचे अध्यक्ष कोण असतं तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे MSBTच्या व्यावसायिक परिषदेचे अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष कोण असतं तर उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री हे या संस्थेचे उपाध्यक्ष असतात. आणि सदस्य कोण असतात तर उच्च व तंत्र शिक्षण सचिव हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागातील व्यवस्थापकीय परिषदेचे सचिव असतात. MSBTची स्थापना कधी तर 1963ला. कार्य काय तर तंत्र शिक्षणाचे नियमन, नियंत्रण, पाहणी करण्याचे कार्य ही संस्था करते. आता आपण विविध शासकीय योजना कोणत्या राबवण्यात आल्या सरकारकडून ते बघूया. पहिली योजना आहे कारागीर प्रशिक्षण योजना म्हणजेच क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम, CTS. क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीमची सुरुवात कधी झाली तर 1950ला या योजनेची सुरुवात झाली. त्याचं कार्य काय आहे तर देशी उद्योगांना कुशल कामगारांचा सतत पुरवठा निश्चित करण्यासाठी कारागीर प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. शिक्षित तरुणांना प्रशिक्षित करून बेरोजगारी दर कमी करणे, तरुण पिढीत तांत्रिक व औद्योगिक दृष्टिकोन वाढीस लावणे ही या योजनेची कार्य होती. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून CTS योजना राबवली जाते. CTS योजना कुठून राबवली जाते तर राज्याच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच ITCs, इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर्सच्या माध्यमातून CTS ही योजना राबवली जाते. 1956 पासून ITIचे दैनंदिन प्रशासन राज्य शासन बघते तर प्रशिक्षणाचे समन्वय व धोरण केंद्र शासन ठरवते. 1956 या सालापासून ITIचे दैनंदिन प्रशासन कोण बघते तर राज्य शासन आणि ITI संबंधीचं प्रशिक्षण, समन्वय व धोरण ठरवण्याचं कार्य कोणाचं तर केंद्र शासनाचं आहे. हे काम रोजगार व प्रशिक्षणाचे महासंचालक म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग यांच्यामार्फत पार पाडले जाते. प्रशिक्षणाचे समन्वय आणि धोरण ठरवण्याचं केंद्र शासनाचं जे कार्य आहे ते कोण पार पाडतं तर डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग हे वरील काम पार पाडतात. केंद्र शासनाला कारागीर प्रशिक्षणाबाबत सल्ला देण्यासाठी आणि देशभरातील प्रशिक्षणाच्या मानांकनामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग या संस्थेची 1956ला स्थापना करण्यात आली होती. पुढची योजना आहे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना. अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना याची सुरुवात कधी झाली तर 1962ला. जो अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961ला मंजूर करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 1962ला अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. ही योजना संपूर्ण भारतभर लागू आहे. यानुसार ठराविक उद्योगांमधील मालकांवर ठराविक ट्रेडमधील विद्यार्थी निश्चित प्रमाणात अप्रेंटिसशिपवर घेण्याची वैधानिक जबाबदारी टाकण्यात आली. वैधानिक का तर ही योजना सुरू करण्याच्या आधी 1961चा कायदा करण्यात आला होता, अप्रेंटिसशिप कायदा. सार्वजनिक तसेच खाजगी उद्योगांमधील मालकांवर या कायद्याचे बंधन टाकण्यात आले. कोणताही विद्यार्थी जो की 14 वर्षापेक्षा कमी वयाचा नसेल आणि शैक्षणिक व शारीरिक अर्हता पूर्ण करत असेल तर तो अप्रेंटिसशिपसाठी पात्र असतो. तर या योजनेसाठी शैक्षणिक फिजिकल अर्हता म्हणजे शारीरिक अर्हता काय सांगितलं तर उंची 137 सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी आणि वजन 15.4 किलोग्रामपेक्षा जास्त असावे.
हे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी सांगितलेल्या आहेत. पुढची योजना आहे प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना. प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना म्हणजेच ॲडव्हान्स्ड व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम. याची सुरुवात कधी झाली तर 1977ला प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत कामगार व टेक्निशियन यांना प्रगत कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच जुन्या कारागिरांना व कामगारांना आजच्या जगातील गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाते व नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचं कार्य प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना जी 1977ला सुरू झाली होती ती करते. पुढची योजना आहे लोकसेवा केंद्र योजना. लोकसेवा केंद्र योजनेची सुरुवात केली तर 2002 झाली. याचा उद्देश काय होता तर तरुणांमध्ये स्वयंरोजगारासंबंधी प्रशिक्षण देण्याचा उद्देश लोकसेवा केंद्र योजनेचा होता. महाराष्ट्रातील 369 सरकारी ITI पैकी 337 ठिकाणी लोकसेवा केंद्र योजना सुरू करण्यात आली. या योजनेची वैशिष्ट्य काय तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थींना प्रवेशाची अर्हता नाही, तसेच वयाचे कोणतेही बंधन नाही. 15 दिवस ते 3 महिने एवढ्या कालावधीत विविध व्यावसायिक ट्रेड्समध्ये प्रशिक्षण उपलब्ध आहे. बेरोजगार उमेदवारामार्फत नागरिकांना अल्प दराने विविध सेवाही या अंतर्गत पुरवल्या जातात. म्हणजे लोकसेवा केंद्रातून बेरोजगार युवकांना काही सेवा पुरवण्याचं कार्य म्हणजे त्याच्यामार्फत त्यांना मोबदला मिळू शकतो. म्हणजे बेरोजगार युवकांना कार्य करून त्यांना मोबदला प्राप्त करण्यासाठी लोकसेवा केंद्र योजनेतून काही कार्य पार पाडली जातात. त्यामुळे त्या बेरोजगार युवकांना तात्पुरता रोजगार प्राप्त होण्यास आणि त्यांना आर्थिक लाभ होण्याची मदत होते. लोकसेवा केंद्र योजना 2002ला सुरू झाली. तरुणांमध्ये स्वयंरोजगार संबंधी प्रशिक्षण देण्यासाठी. पुढची योजना आहे मागेल त्याला प्रशिक्षण. मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण. याची सुरुवात जुलै 2003मध्ये झाली. कशासाठी सुरू करण्यात आली होती तर बेरोजगारी कमी करण्यासाठी. तर कोणाची बेरोजगारी तर अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग यामधील तरुणांची बेरोजगारी कमी करण्यासाठी मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण ही योजना 2003ला सुरू करण्यात आली होती. हे वैशिष्ट्य काय तर वरील गटातील तरुणांसाठी रोजगार व स्वरोजगाराचे अल्पकालीन कोर्सेस मोफत या योजनेमार्फत चालवले जातात. महाराष्ट्र ज्ञान मंडळाचा वेव कार्यक्रम काय तर MKCL वेव कार्यक्रम वर्ल्ड क्लास अकॅडमी फॉर व्होकेशनल एक्सलन्स. MKCLचा वेव कार्यक्रम काय आहे तर तरुणांच्या रोजगार क्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाचा कार्यक्रम आहे. या अंतर्गत इमेज एडिटिंग, वेब डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कॅम्प्युटर एडेड डिझाईन म्हणजेच CAD, ॲनिमेशन असे कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. तसेच C++ प्रोग्रॅमिंगचे कोर्सेसही या MKCL वेव प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध करून दिले जातात. पुढची योजना आहे MCVC म्हणजेच किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम. किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजेच मिनिमम कॉम्पिटन्सी अँड व्होकेशनल कोर्सेस MCVC. याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1988-89ला झाली. MCVCची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1988-89मध्ये झाली. या अभ्यासक्रमाअंतर्गत एकूण वेळेपैकी 70% वेळ हा व्यावसायिक शिक्षकांना दिला जातो. हा व्यवसाय किंवा अभ्यासक्रम चालवण्यासाठी आर्थिक मदत ही केंद्र सरकारतर्फे केली जाते. MCVC अंतर्गत 70% वेळ हा व्यावसायिक विषयांना म्हणजेच व्होकेशनल सब्जेक्ट्सना दिला जातो. याची सुरुवात महाराष्ट्रात 1988-89ला करण्यात आली. तर इतर काही महत्त्वाच्या योजना कोणकोणत्या आहेत तर त्यातील पहिली योजना आहे नक्षलवाद प्रभावित 34 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास योजना. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट इन 34 डिस्ट्रिक्ट्स अफेक्टेड बाय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. ही योजना रोशनी या नावाने ओळखली जाते. रोशनी या नावाने नक्षलवाद प्रभावित 34 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास योजना ही ओळखली जाते. याची सुरुवात कधी झाली तर मार्च 2011ला या योजनेची सुरुवात झाली. ही कोणी योजना बनवली तर डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग यांनी ही योजना बनवली. या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात 1 ITI आणि 2 कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्राचा वाटा 75% आणि राज्याचा वाटा 25%. रोशनी योजना मार्च 2011ला नक्षलवाद प्रभावित 34 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली. पुढची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजेच PMKVY. याची सुरुवात 2015मध्ये झाली. या अंतर्गत कौशल्य विकासास प्रोत्साहन देऊन 24 लाख युवकांचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून आर्थिक सहाय्य पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा मुख्य भर कोणत्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण किंवा कौशल्य प्रदान केलं जाईल तर 10वी आणि 12वीमधील ड्रॉपआउट विद्यार्थ्यांवर विशेष भर दिला जाईल. या योजनेअंतर्गत कौशल्य प्रमाणपत्र मिळवल्यास विद्यार्थ्यांस 8,000 रुपये देण्यात येणार आहेत.
कौशल्य पुरवणाऱ्या संस्थांच्या अभ्यासक्रमात नाविन्यता आणणे, सर्टिफिकेट देण्यात येणाऱ्या कोर्सेसचा दर्जा उंचावणे ही कार्य या योजनेचे आहेत. या योजनेची अंमलबजावणी सार्वजनिक, खाजगी आणि PPP तत्वावर करण्यात येणार आहे. NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल ही या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. या अंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, नॅशनल सोलर मिशनसाठी डिमांड ड्रिव्हन असेल. म्हणजे मागणी आधारित या योजनेचं किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचं प्रशिक्षण दिलं जाईल. पुढची योजना आहे उडान योजना ही जम्मू काश्मीरमधील युवकांसाठी गृह मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते. याचा उद्देश काय तर कौशल्य प्रशिक्षण देऊन बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी पाठबळ देण्यासाठीची ही योजना आहे. उडान योजना जम्मू काश्मीरमधील युवकांसाठी. याचे लाभार्थी कोण असणार आहेत तर पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक, डिप्लोमाधारक विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी असतील. याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती आहे तर NSDC म्हणजेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल ही या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. या अंतर्गत पुढील 5 वर्षात 40,000 युवकांना याचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. पुढची योजना स्टार स्कीम म्हणजे काय तर स्टँडर्ड ट्रेनिंग असेसमेंट अँड रिवॉर्ड स्कीम. स्टँडर्ड ट्रेनिंग असेसमेंट अँड रिवॉर्ड स्कीम याची सुरुवात कधी झाली तर 2013 होता. ही PMKVY सारखीच योजना आहे. स्टार स्कीमसुद्धा वरील जी PM प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे त्याच्यासारखीच योजना आहे. यामध्ये मात्र प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर मिळणारी रक्कम किती तर 10,000 आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास म्हणजेच PMKVY योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम किती तर 8,000 आणि स्टार स्कीम अंतर्गत मिळणारी रक्कम आहे 10,000. स्टार स्कीम 2013-14 सुरू झाल्या तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही 2015 सुरू झाल्या. तर पुढची योजना आहे हुनर से रोजगार तक. याची सुरुवात केली तर 2009 याचा लाभार्थी वयोगट किती आहे तर 18 ते 25 वर्ष वयोगटातील विद्यार्थी किंवा नागरिक या योजनेचे लाभार्थी असतील. यासाठी अट काय तर कमीत कमी तो विद्यार्थी किंवा लाभार्थी 8वी पास असावा. ह्या हुनर से रोजगार तक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी अट घालण्यात आली. ही योजना पर्यटन मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते. हुनर से रोजगार तक ही योजना पर्यटन मंत्रालयाअंतर्गत म्हणजेच ही योजना ही मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट मार्फत किंवा मिनिस्ट्री ऑफ लेबर मार्फत राबवली जात नसून पर्यटन मंत्रालयाअंतर्गत राबवली जाणारी योजना कोणती तर हुनर से रोजगार. या अंतर्गत या वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले जाते. या योजनेअंतर्गत कोणकोणते प्रशिक्षण किंवा शिक्षण दिले जाते तर फूड अँड बिवरेज सर्व्हिसेस अँड फूड प्रोडक्शन या दोन्हीचं प्रशिक्षण हुनर से रोजगार तक या योजनेनुसार अंतर्गत पर्यटन मंत्रालयाअंतर्गत दिलं जातं. पुढची परिषद काय तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना कधी झाली तर 2008 NSDC म्हणजे राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल स्थापना 2008 चा उद्देश काय तर भारतातील कौशल्य विकासासाठी क्षमता वाढवणे, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राशी समन्वय साधून त्यांना युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन देणे. या योजनेअंतर्गत किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचं उद्दिष्ट काय आहे तर 2022 150 दशलक्ष लोकांना कौशल्य प्रदान करण्याचं लक्ष्य या उद्दिष्ट हे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलनं ठेवलं आहे, ज्याची स्थापना 2008 झाली होती. 2022 150 दशलक्ष लोकांना कौशल्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट या परिषदेने ठेवलं आहे. याची भूमिका काय आहे तर फंडिंग अँड इन्सेंटिव्हायझिंग आणि इनेबलिंग सपोर्ट सर्व्हिसेस ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलची मुख्य भूमिका आहे. पुढची स्कीम कोणती आहे किंवा योजना कोणती आहे तर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम याची सुरुवात कधी झाली तर 19 ऑगस्ट 2016 या योजनेची सुरुवात झाली. याचा उद्देश काय तर अप्रेंटिसशिप प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे. या योजनेअंतर्गत सध्याचे 2.3 लाख असलेले अप्रेंटिसशिप घेणाऱ्यांची संख्या वाढवून 2020 50 लाखापर्यंत वाढवण्याचं ध्येय किंवा उद्दिष्ट हे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम अंतर्गत ठेवण्यात आले. याची सुरुवात कधी झाली 19 ऑगस्ट 2016. यानुसार अप्रेंटिसशिप घेणाऱ्यांची संख्या वाढवून 2020 50 लाखपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. यासाठी निकष कोणते तर याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने कमीत कमी लागणारे व्यावसायिक शिक्षण घेतलेले असावे ही या अंतर्गत अट ठेवण्यात आली. विद्यार्थ्याचे जास्तीत जास्त वय 21 वर्षापेक्षा जास्त नसावे ही अटसुद्धा नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेला आहे. पुढची योजना आहे संकल्प कार्यक्रम. संकल्प म्हणजेच स्किल ॲक्विजिशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर लिव्हलीहूड प्रमोशन म्हणजेच संकल्प. याची सुरुवात कधी झाली तर 19 जानेवारी 2018 संकल्प योजनेची सुरुवात झाली.
याचे काम राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान अंतर्गत ठरवण्यात आलेली उद्दिष्ट पूर्ण करणे हे कार्य संकल्प योजनेचं आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत जी उद्दिष्ट ठरवली आहेत ती पूर्ण करण्याचं कार्य हे संकल्प योजनेचं आहे. यात जागतिक बँकेत सुद्धा अर्थसहाय्य लाभलेलं आहे. याचा उद्देश काय आहे तर कौशल्य विकास पुरवणाऱ्या राष्ट्रीय राज्य स्तरावरील संस्थांचे बळकटीकरण करणे तसेच प्रशिक्षण पुरवण्यासाठी उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे. संकल्प योजनेचं सुरुवात 19 जानेवारी 2018 झाली होती. याचा उद्देश काय तर कौशल्य विकास पुरवणाऱ्या राष्ट्रीय राज्य स्तरावरील संस्थांचे बळकटीकरण करणे तसेच प्रशिक्षण पुरवण्यासाठी उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे हे कार्य संकल्प योजनेचं आहे. याचे मुख्य क्षेत्र कोणते आहेत तर इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंग, क्वालिटी अश्युरन्स, इन्क्लुजन अँड एक्सपांडिंग स्किल्स थ्रू PPP ही या संकल्प योजनेचे मुख्य क्षेत्र आहेत. पुढचा कार्यक्रम आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याची सुरुवात कधी झाली तर 2014ला या योजनेची सुरुवात झाली. हा कार्यक्रम NRLM म्हणजेच नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन यांच्या अंतर्गत कौशल्य विकास म्हणून कार्यक्रम राबवला जातो. या योजनेअंतर्गत म्हणजे DDUKVY दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत कौशल्य प्राप्त तरुणांपैकी 75% तरुणांना खात्रीशीर रोजगार मिळण्याची हमी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. याचं उद्दिष्ट काय तर याचं उद्दिष्ट असं ठेवण्यात आलं आहे की या योजनेअंतर्गत कौशल्य प्राप्त तरुणांपैकी 75% तरुणांना खात्रीशीर रोजगार मिळाला पाहिजे हे उद्दिष्ट दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचं ठेवण्यात आलं आहे. याची सुरुवात 2014ला झाली होती. यासाठी लाभार्थी गट कोणता आहे तर अनुसूचित जाती जमातीसाठी 50% आरक्षण आहे या योजनेअंतर्गत, अल्पसंख्याकांसाठी 15% आरक्षण आहे आणि महिलांसाठी 33% आरक्षण हे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 15 ते 30 वर्षे वयोगटातील 5.5 कोटी ग्रामीण युवकांवर भर देण्यात आला आहे. आता पुढची योजना कोणती तर युक्ती योजना. युक्ती काय आहे तर योग्य कलाकृती की तकनीक पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या कारागिरांचा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कौशल्य विकास घडवून आणण्याची योजना. युक्ती योजना ही पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या कारागिरांचा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कौशल्य विकास घडवून आणण्यासंबंधीची योजना ही युक्ती योजना. तर आज आपण कोणकोणते टॉपिक बघितले तर त्याचा एक ब्रीफ आढावा किंवा समरी टाईप घेऊया. तर सुरुवातीला आपण व्यावसायिक शिक्षणासंबंधीच्या संस्था बघितल्या. त्यातील पहिली संस्था बघितली केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था जी भोपाळला होती. याची स्थापना कधी झाली होती तर 1993ला. त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय वस्तू निर्माण स्पर्धात्मक परिषद बघितली म्हणजेच NMCC बघितली. याची स्थापना कधी झाली होती तर 2004ला. त्याच्यानंतर आपण कापार्ट योजना बघितली. कापार्ट म्हणजेच जनसहयोग आणि ग्रामीण तंत्रज्ञान विकास परिषद याची स्थापना कधी झाली होती तर 1986ला. त्याच्यानंतर आपण नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजेच NCVTचं कार्य बघितलं. याची स्थापना झाली होती 1956ला. त्याच्यानंतर आपण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी बघितली ज्याची स्थापना 9 मे 2013ला झाली होती. त्याच्यानंतर आपण या दोन्ही संस्थांचं विलीनीकरण करून 5 डिसेंबर 2018ला NCVET म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ही संस्था स्थापन झाली. याचं कार्य बघितलं. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातील संस्था कोणत्या बघितल्या तर तांत्रिक शिक्षण संचालनालय मुंबई म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन DT याची स्थापना 1948 झाली होती. ती संस्था बघितली. त्याच्यानंतर आपण डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग DVET म्हणजेच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई याचं कार्य बघितलं. ज्याची स्थापना 1948ला स्थापन झालेल्या DT मधून 1983मध्ये स्वतंत्र होऊन नव्याने DVET नावाने संस्था स्थापन झाली होती. त्याच्यानंतर आपण MSBT बघितली म्हणजेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ज्याची स्थापना 1963ला झाली होती. त्याच्यानंतर आपण विविध शासकीय योजना बघितल्या. त्याच्यामध्ये कोणकोणत्या शासकीय योजना बघितल्या तर पहिली कारागीर प्रशिक्षण योजना म्हणजेच क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम याची सुरुवात 1950ला झाली होती. त्याच्यानंतर आपण अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजेच अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना ज्याची सुरुवात 1962ला झाली होती ही बघितली. याच्यानंतर आपण प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना म्हणजेच ॲडव्हान्स्ड व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम ज्याची सुरुवात 1977ला झाली होती ती बघितली. त्याच्यानंतर आपण लोकसेवा केंद्र योजना याची सुरुवात 2002ला झाली होती हे बघितले. त्याच्यानंतर आपण मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण या योजनेची सुरुवात कधी झाली तर जुलै 2003ला याचा सुद्धा आढावा घेतला आहे. त्याच्यानंतर आपण MKCL वेव्ह प्रोग्राम काय होता तसेच MCVC योजना ज्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1988-89 झाली होती याचा आढावा आपण या सर्व योजनांचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या योजना कोणकोणत्या बघितल्या तर रोशनी योजना म्हणजेच नक्षलवाद प्रभावित 34 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास योजना ज्याची सुरुवात मार्च 2011ला झाली होती. त्याच्यानंतर आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही बघितली ज्याची सुरुवात 2015ला झाली होती. त्याच्यानंतर आपण स्टार स्कीम बघितली ज्याची सुरुवात 2013-14ला झाली होती. त्याच्यानंतर आपण हुनर से रोजगार तक ही योजना बघितली ज्याची सुरुवात 2009ला झाली होती. ही पर्यटन मंत्रालयाअंतर्गत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
त्याच्यानंतर आपण NSDC म्हणजेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल याचं कार्य बघितलं, ज्याची स्थापना 2008ला झाली होती. त्याच्यानंतर आपण नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम बघितली, ज्याची सुरुवात 19 ऑगस्ट 2016ला झाली होती. त्याच्यानंतर आपण संकल्प योजना बघितली, संकल्प कार्यक्रम, त्याची सुरुवात 19 जानेवारी 2018ला झाली होती. शेवटी आपण दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना बघितली, ज्याची सुरुवात 2014 झाली होती. ही योजना ग्रामीण भागातील युवकांचा किंवा रोजगार निर्मितीसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. शेवटी आपण युक्ती योजना बघितली. तर अशा प्रकारे आपण व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजेच व्यावसायिक शिक्षण हा टॉपिक पूर्ण केला आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती किंवा फेसबुकवरती शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा किंवा फुल कोर्सचा HRDवरती फुल कोर्सचा यूट्यूबवरती पहिल्यांदाच आपण अपलोड करत आहोत, त्याचा फायदा होईल. तर धन्यवाद.